नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूपच महत्त्वाचा आहे. यामध्ये बरेच प्रश्न व त्यांची उत्तरे आपण घेतलेली आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे. आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. पहिला प्रश्न असा आहे, कोणत्या कलमामध्ये आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे? कोणत्या कलमामध्ये आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे? तर याच्यासाठी पर्याय क्रमांक 3 371 या कलमामध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, डॅश हे घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न, 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आला? 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आला? तर याचं उत्तर येतं 42वी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न, 2000 साली भारतीय संघराज्यात कोणत्या 3 नवीन राज्याची निर्मिती झाली? 2000 साली भारतीय संघराज्यात कोणत्या 3 नवीन राज्याची निर्मिती झाली? तर याचं उत्तर येतं बी, छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंड. पुढचा प्रश्न, लंडनच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय 26 जुलै 1832ला सुरू झाले नाही? तर याचं उत्तर येतं अलाहाबाद न्यायालय. पुढचा प्रश्न, 42व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे, म्हणजेच वर्णन कसे केलेले आहे 42व्या घटनादुरुस्तीनुसार? तर याचं उत्तर येतं सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य असे वर्णन केले जाते. पुढचा प्रश्न, 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? तर याचं उत्तर येतं ए, धर्मनिरपेक्ष राज्य. पुढचा प्रश्न, 44व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला? 44व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला? तर याचं उत्तर येतं संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला. पुढचा प्रश्न, आंतरराज्य व्यापार या विषयाचा समावेश कोणत्या सूचीमध्ये करण्यात आला? आंतरराज्य व्यापार या विषयाचा समावेश कोणत्या सूचीमध्ये करण्यात आला? तर याचं उत्तर येतं सी, समवर्ती सूची. पुढचा प्रश्न, डॅशला विरोध दर्शवण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी नाईटहूड किताब परत केला. कशाचा विरोध दर्शवण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी नाईटहूड हा किताब परत केला? तर याचं उत्तर येतं जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजेच दुर्घटना. डॅश हा 1919 या कायद्याचा प्रमुख उद्देश होता. 1919 या कायद्याचा प्रमुख उद्देश काय होता? तर याचं उत्तर येतं गव्हर्नर जनरलचे अधिकार अधिक व्यापक करणे. पुढचा प्रश्न, डॅश यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली. डॅश यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली. तर यांना मदत कोण केली? लोकहितवादी यांनी मदत केली. पुढचा प्रश्न, डॅश हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे? तर याचं उत्तर येतं बद्रुद्दीन तय्यबजी. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाचे प्रतीक म्हणून कोणते चिन्ह होते? 1857च्या उठावाचे प्रतीक म्हणून कोणते चिन्ह होते? तर याचं उत्तर येतं लाल कमळ व चपाती. पुढचा प्रश्न, 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला होता? 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला होता? तर याचं उत्तर येतं छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला होता. पुढचा प्रश्न, कोणती नदी सुधागडजवळ उगम पावून अलिबागच्या दक्षिणेस खाडीस मिळते? कोणती नदी सुधागडजवळ उगम पावून अलिबागच्या दक्षिणेस खाडीस मिळते? तर याचं उत्तर येतं कुंडलिका नदी. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वाधिक उत्पादनाचे राज्य कोणते आहे? भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर येतं उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, कोणता वृक्ष हा कोकणातील कल्पवृक्ष आहे? कोणता वृक्ष हा कोकणातील कल्पवृक्ष आहे? तर याचं उत्तर येतं नारळ. पुढचा प्रश्न, अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या सखोल भागास काय म्हणतात? अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या सखोल भागास काय म्हणतात? तर याचं उत्तर येतं खलाटी असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, कशाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो? कशाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो? तर याचं उत्तर येतं साखर.
पुढचा प्रश्न, कोणत्या संप्रेरकाच्या वापरामुळे द्राक्षाच्या वेलीची जोमदार वाढ थांबवून फळधारणा होणाऱ्या डोळ्याचा विकास होतो? तर याचं उत्तर येतं सायकोलिसिस. पुढचा प्रश्न, कोणत्या लाकडापासून आगपेटी तयार करतात? म्हणजेच आगपेटी तयार करण्यासाठी कोणत्या लाकडाचा वापर करतात? तर याचं उत्तर येतं सेलम या लाकडाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, कशामध्ये मुबलक प्रमाणात लोह आढळते? लोह कशामध्ये आढळतं? तर याचं उत्तर येतं हिरव्या पालेभाज्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही? खालीलपैकी कोणता रोग लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही? तर याचं उत्तर येतं चिकुनगुनिया. पुढचा प्रश्न, कशाच्या मिश्रणाने उत्तम दर्जाची प्रथिने प्राप्त होतात? कशाच्या मिश्रणाने उत्तम दर्जाची प्रथिने प्राप्त होतात? तर याचं उत्तर येतं तृणधान्य व कडधान्य. पुढचा प्रश्न, खालील धातूपैकी कोणता धातू जांभ्या खडकात आढळतो? खालील धातूपैकी कोणता धातू जांभ्या खडकात आढळतो? तर याचं उत्तर येतं लोह खनिज. पुढचा प्रश्न, 1909च्या सुधारणा कायद्याचे नाव काय? 1909च्या सुधारणा कायद्याचे नाव काय? तर याचं उत्तर येतं मोर्ले मिंटो कायदा. पुढचा प्रश्न, कोणता मासा हा सर्वसाधारणपणे तळ्यांच्या तळाला राहतो? कोणता मासा हा सर्वसाधारणपणे तळ्यांच्या तळाला राहतो? तर याचं उत्तर येतं मृगड. पुढचा प्रश्न, 1916चा लखनौ करार या दोन संघटनात झाला. 1916चा लखनौ करार कोणत्या दोघांमध्ये झाला? तर याचं उत्तर येतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामध्ये झाला. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर येतं 7वा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कशाचा वापर केला तर सर्व राज्यामध्ये हरित क्रांतीची होण्याची शक्यता आहे? खालीलपैकी कशाचा वापर केला तर सर्व राज्यामध्ये हरित क्रांती होण्याची शक्यता आहे? तर याचं उत्तर येतं वरीलपैकी सर्वच, म्हणजे संकरित बियाणे, रासायनिक खतं व आधुनिक शेतयंत्र सामग्री. पुढचा प्रश्न, कोणत्या पोषक घटकाच्या अभावाने बालकामध्ये झुरणी हा रोग होतो? झुरणी हा रोग कशाच्या अभावामुळे होतो? तर याचं उत्तर येतं प्रथिने. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर येतं 3रा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न, खरीप हंगामात ज्वारीची पेरणी उशिरा झाल्यास मुख्यत्वे करून कोणत्या किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो? तर याचं उत्तर येतं खोड माशी. पुढचा प्रश्न, 1917 साली कोणाची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्ष म्हणून निवड झाली होती? 1917 साली कोणाची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्त्री अध्यक्ष म्हणून निवड झाली होती? तर या उत्तर होतं ॲनी बेझंट. पुढचा प्रश्न, 6 ते 14 वयोगटातील मुलांना जवळच्या शाळेत मोफत व सक्तीचे शिक्षण प्राप्त करून देणारा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार 2009 राज्यात केव्हापासून लागू करण्यात आला? तर याचं उत्तर येतं 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न, खालील वाक्यांचा विचार करा. कोणत्या समाजसुधारकाने ज्ञानप्रसारक सभा, बॉम्बे असोसिएशन अशा संस्थांचा कामात पुढाकार घेतला तसेच कुष्ठरोगावर उत्कृष्ट औषध शोधून काढले? तर याचं उत्तर येतं डॉक्टर भाऊदाजी लाड. पुढचा प्रश्न, कोणत्या समाजसुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला? तर याचं उत्तर येतं विष्णूशास्त्री पंडित यांनी केला. पुढचा प्रश्न, डॅश हे देशबंधू म्हणून कोणास ओळखले जाते? देशबंधू म्हणून कोणास ओळखतात? देशबंधू म्हणून CR दास यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? तर याचं उत्तर येतं कराडजवळ कोयना नदी कृष्णा नदीस भेटते. पुढचा प्रश्न, राज्याच्या किनारवर्ती प्रदेशात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो. राज्याच्या किनारवर्ती प्रदेशात कोणत्या किनारवर्ती प्रदेशात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो? तर याचं उत्तर येतं तामिळनाडू. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे? कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे? तर याचं उत्तर येतं पुणे. पुढचा प्रश्न, डॅश ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. डॅश ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. तर याचं महत्त्वाची उपनदी येतं भीमा ही कृष्णा नदीची अतिमहत्त्वाची उपनदी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही? खालीलपैकी कोणता जिल्हा
हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही म्हटलं तर याचं उत्तर येतं अहमदनगर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? खालीलपैकी कोणते खनिज हे लोह खनिज नाही? तर याचं उत्तर येतं लिग्नाईट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे? तर याचं उत्तर येतं अमरावती जिल्हा. पुढचा प्रश्न, डॅश यांनी पुरोहितांची तसेच शंकराचार्याची इनामे जप्त केली? तर याचं उत्तर येतं छत्रपती शाहू महाराज. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? खालीलपैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? तर याचं उत्तर येतं संगमरवर. पुढचा प्रश्न, समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? तर याचं उत्तर येतं र.धो. कर्वे यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींची हत्या केव्हा झाली? महात्मा गांधी यांची हत्या केव्हा झाली? तर याचं उत्तर येतं 30 जानेवारी 1948 रोजी हत्या झाली. पुढचा प्रश्न, मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? मानव धर्म या संस्थेची स्थापना कोणी केली? यासाठी मित्रांनो तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, गणेश वासुदेव जोशी, दादोबा पांडुरंग तरखडकर व बाबा पद्मनजी. या 4ही पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे, जो पर्याय बरोबरीचा असेल. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.